अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय येथील केंद्रावर 2 संशयित व्यक्ती मतदानासाठी आल्या असता त्यांच्याकडील ओळखपत्रांबाबत निवडणूक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली। यावेळी संबंधित व्यक्तींकडे असलेली मतदार ओळखपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले। निवडणूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण करून या दोघांनाही रंगेहाथ पकडून दिले। ताब्यात घेतलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावांची अनेक बनावट मतदार ओळखपत्रे सापडली। ही ओळखपत्रे इतक्या हुबेहूब पद्धतीने तयार करण्यात आली आहेत की प्रथमदर्शनी बनावट असल्याचे ओळखणे कठीण जात होते। हा प्रकार उघडकीस येताच मतदान केंद्रावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उमेदवार काका शेळके आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला। लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारे घुसखोरी करणे हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्याची मागणी शेळके यांनी केली। मतदार स्लिप न मिळाल्याने ठिकठिकाणी गोंधळ उडाल्याचे दिसून आले। सकाळी 7:30 वाजता मतदानास सुरुवात झाली। प्रशासनामार्फत मतदान स्लिप न मिळाल्याने अनेक मतदारांना आपले नाव शोधण्यात अडचणी आल्या। परिणामी काही नागरिकांना मतदान न करता काही ठिकाणी माघारी परतावे लागल्याचे चित्र दिसून आले।